Audio Jungle. Audio Jungle. या मुख्य प्रवाहामध्ये या ज्ञानगंगेमध्ये स्नान करा आणि जे आपलं ध्येय आहे ते ध्येय साध्य करा. या त्रास झाला, खूप त्रास झाला, पण अगोदर तो मार्ग प्रशस्त केला आणि मग या सर्व समाजाला हाक दिली. त्या मार्गाने निघाले. खूप त्रास झाला, खूप कष्ट पडले त्यांना, पण त्यांनी त्यांचा मार्ग सोडला नाही. त्यांना एकच करायचं होतं की हा सर्व सामान्य समाज शहाणा करून सोडायचा होता. आणि फार त्रास होतो ज्यावेळेस समाजातले नाही का काही एक असा घटक असतो की कशासाठी या लोकांना तुम्ही शहाणा करताय, कशासाठी. सॉक्रेटिसला आपले प्राण गमवावे लागले की नाही? गमवावे लागले. काय कारण होतं त्याचं? एकच कारण होतं की तुम्ही सर्वसामान्य समाज शहाणा करून सोडताय. आणि सर्वसामान्य समाज शहाणा कधीच झाला नाही पाहिजे. वेड्या समाजावरती राज्य करण्याची सवय लागलेली असते माणसांना आणि समाजामधून क्रांती होत असते, क्रांती समाजातून होत असते. त्यामुळे समाज हा गाढ झोपीत असला पाहिजे, थंड बर्फाचा गोळा असला पाहिजे, तो कधीच जागा नाही झाला पाहिजे. असंच काही तत्ववादी लोकांचं म्हणणं असतं. पण संतांनी तसं नाही. अहो, या ठिकाणी प्रत्येक जीवाला अधिकार आहे मुक्त होण्याचा. प्रत्येकाला भूक लागलेली आहे. कशाची भूक? मोक्षाची भूक लागलेली आहे. प्रत्येक जण या ठिकाणी मुमुक्ष आहे आणि या वाटेवरती तो चाललाय ना, त्याला प्रत्येकाला वाटतं की माझं कल्याण व्हावं. फक्त एकच गोष्ट आहे, लवकर लवकर हे कळत नाही. साधूंना ते समजून सांगावं लागतं आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांना तो त्रास होतो. त्रास झाला की नाही? सॉक्रेटिसला झाला, जगद्गुरु महाराजांना त्रास झाला, सांगू मीराबाईंना त्रास झाला. नाम संबंधानं चिंतन चालू आहे, ध्यान चालू आहे त्या देवाचं. मेरे तो गिरिधर गोपाल प्रेम केले बस, त्याच्यावरतीच आमचं प्रेम आहे. दुसरं तिसरं आम्हाला कोणी नाही. आणि त्या मीराबाईने एकच करायचं काय? चौकामध्ये यायचं, भजन चालू. सर्व लोक कुटुंब गर्दी भरलेली असायची आणि ते भजन करत असताना लोक भाव विभोर व्हायचे, नाचायचे, भाव समाधी लागायची. आणि मीराबाईचं तर ते घरच्या लोकांना फार उचलेलं नव्हतं. अरे कुलनाशिनी, आमच्या कुलाचं तू नाव घालते का, इज्जत घालते का? खर तर परमार्थ हा 4 भिंतीच्या आत असायला पाहिजे आणि तू तर चौकामध्ये बाजार आणलाय त्याचा. असे बरेच बोलू लागले. आता बोलण्याने ऐकत नाही म्हणून बघा, साम दाम दंड भेद, बस आता बोलण्याने ऐकत नाही ना. खूप समजून सांगितलं ना, मीराबाई ऐकायला तयार नाही. मीराबाईचं वचन चालूच आहे. समजून सांगितल्याच्या नंतर आणखी त्याचा वेग दुप्पट व्हायचा, आणखी दुप्पट वेग व्हायचा. एक दिवसाचा प्रसंग, सखी पळतच आली एक दाशी आणि सांगितलं की मीराबाई, तुम्हाला विषाचा प्याला आहे, तुम्ही घ्यायचा नाही, बरं विष येणार आहे तुम्हाला मारण्यासाठी म्हणून हे प्रयत्न करतायत. असं म्हटल्याच्या नंतर मीराबाईचं अंतकरण बघा, साधूचं अंतकरण इतकं मृदू असतं, इतकं मृदू सभा आहे मुनी तैसे सज्जनाचे चित्त. दुसऱ्याच्या बद्दल थोडी सुद्धा दोष दृष्टी नसते आणि दुसऱ्याच्या बद्दल थोडा सुद्धा द्वेष अंतकरणात नसतो. अजिबात काही वाटलं नाही, काही वाटलं नाही. येता येत ना, उलट बोलायला सुरुवात केली मीराबाईने की सखी बावरी, तुला माहित नाही, अगं आत्ताच वृंदावनामध्ये रास क्रीडा झालेली आणि माझा कन्हैया राधाराणी थकलेले, दोघेही विसावलेले, त्यांचे चरण धुतले आणि त्या धुतलेल्या चरणाचं पाणी मला प्राशन करण्यासाठी घेऊन येत आहे. ते विष नाही, ते भगवान कन्हैयाचे चरणामृत आहे. तू कशासाठी एवढी काळजी करते? आणि मीराबाईने विषाचा प्याला घाटा पिला. तुम्हाला सांगू, या जगामध्ये ज्ञानाच्या क्रांत्या अनेक आहेत, पण भक्तीसारखी क्रांती या जगात कुठलीच नाही. ज्ञानामध्ये त्याच्यावरती जबाबदारी असते, देव जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार नसतो, पण भक्तीमध्ये मीराबाईने विष प्राशन केलं आणि त्या देवाचा ग्रंथ काळाचा. आता या ठिकाणी राहायचं नाही. कशासाठी राहायचं? जर आपल्या जीवावर
रस्त्यावरती हे लोक भेटलेले असतील तर इथं थांबायचं नाही. मग चलो वृंदावनाला निघाल्या. तिथं गेल्याच्या नंतर काही धर्माचे ठेकेदार होते, त्यांनी मात्र अडवण्याचा प्रयत्न केला. मीराबाई, या ठिकाणी असं चालणार नाही. प्रेम 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 ही संकल्पना हा रुजवण्याचं काही कारण नाही असं परत बोलल्या गेलं मीराबाईला. चौका चौकामध्ये वृंदावनाच्या गली गलीमध्ये भजन व्हायचं मीराबाई. गली गलीमध्ये भजन. एक दिवसाचा प्रसंग, भजन चालू, सर्व लोकांना भाव समाधी लागलेले. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी त्या भजनामध्ये स्वामी हरिदासजी पण होते. शास्त्रीय संगीताच्या चिजा ज्यांनी केले ते हरिदासजी, त्या ठिकाणी ते होते. उभे राहिले, भजन चालू, थांबा म्हणून सांगितलं. मीराबाई, तू गात तो बहुत अच्छा, लेकिन तुम्हारा भजन राग में नहीं है असं म्हटल्याच्या नंतर मीराबाईने देखील तितक्याच ताकदीने उत्तर दिलं. स्वामी हरिदास, मनुष्य को रिझाने के लिए राग की जरूरत होती है और परमात्मा को रिझाने के लिए अनुराग की जरूरत होती है. प्रेमाची गरज असते. तिथेही त्रास झाला, तिथेही आपण म्हणतोय प्रेम गदी आहे, त्या ठिकाणी प्रेमाची देवाणघेवाण होते. वृंदावन प्रेमभूमी आहे. पण अशा वेळेला त्या ठिकाणी मीराबाईला त्रास झाला पण देवाचं चिंतन सोडलं नाही. याला म्हणायचं प्रीती जडणं. विठाला जीवावर बेतलं तरी चालेल, हरकत नाही. त्या भ्रमराच्या संबंधानं ज्ञानोबा चिंतन करतात. अहो, तो भंगा त्या कमळाच्या पाकळ्यावरती इतकं प्रेम करतो, त्या मकरंदावर इतकं प्रेम करतो, आपला प्राण देण्याची त्याची तयारी असते. पण मात्र तो ते कमळ जर चिरत नाही. ज्ञानोबा बोलतात, एक गुंजन करतोय. पण एक गोष्ट सांगू, तो प्राण देण्याची त्याची तयारी असते. पण त्या कमळ पाकळ्याला काही इजा झाली नाही पाहिजे अशी प्रीती त्याची जडलेली असते. गुंगा तैसा भ्रमर भेदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे परे कळी माझे सापडे कोवळगे. इतकं तो प्रेम करतो गुंगा. तो भ्रमर जरा थकला होता. 3-4 महिने त्याची दगदग झालेली होती. इकडे पळ तिकडे पळ तिकडे पळ. किती मोठी दगदग ना, नाही का? 2-3 महिने फार दगदग. आणि मग आता त्याला वाटलं कुठेतरी विश्रांतीला जायचं. तर त्याने घरामध्ये सांगितलं की आता मी जरा 2-3 दिवस मी बाहेर जाणारे, नुसती विश्रांती घेणारे, नॉट रिचेबल, नाही का? आता फोन माझा लागणार नाही, बंद असणार आहे तो फोन. कोणी सांगितलं असं? कृष्णदेव कोणी सांगितलं असं? त्या भ्रमराने सांगितलं. कोणाला? त्याच्या पत्नीला. घरामध्ये नाही का, ही मुलं बाळा त्याचं ते काही भूक येऊ देत नाही, त्यांचं सारखं आरडणं ओरडणं असं. आता निवांत शांत जायचंय. आणि तो भ्रमर निघाला भ्रमर एका
तळ्याच्या काठावरती गेला. हा 2 कमळं असतं बघा, 2 कमळं, एक सूर्यविकासिनी कमळ असतं आणि एक चंद्रविकासिनी कमळ असतं. सूर्यविकासिनी कमळ ज्यावेळेस सूर्याचा उदय होतो त्यावेळेस ते विकास होतात, अर्थात ते उमलतं. आणि चंद्रविकासिनी कमळ ज्यावेळेस चंद्राचा उदय होतो त्यावेळेस ते कमळ उमलतं. आता हे सूर्यविकासिनी कमळ आज त्या ठिकाणी जायचं, आता निवांत राहायचं, त्या मकरंदाचं सेवन करायचं. आता मात्र ताण कशाचा घ्यायचा नाही, या ठिकाणी शांत थांबायचंय, निवांत विश्रांती घ्यायची. त्या निवांतपणाला सुद्धा कंटाळा आला पाहिजे इतकं निवांत राहायचंय म्हटले. बरोबर सांगू, ज्ञानोबांची भाषा आहे बघा, इतकी नाजूक भाषा आहे, नाजूक भाषा आहे. पण का कोण जाणे, आपल्याला सर्व उरकायचं असते पारायण, त्याच्यामुळे ज्ञानोबांच्या नाजूकपणाकडे आपलं लक्षच जात नाही, लक्षच जात नाही. इतकं नाजूक बोलतात. ज्ञानोबांसारखा नाजूक बोलणारा महात्मा या जगाच्या पाठीवर एकही नाही. त्या कालिदासाच्या संबंधाने बोललं जातं की ते फारच नाजूक बोलतात, त्यांचे नाही का शृंगारिक दृष्टांत असतात वगैरे वगैरे, बरं बारकावे खूप असतात. अहो कालिदास कशालाच बोलत नाही ज्ञानोबांच्या, जवळ सुद्धा तो येऊ शकत नाही, इतकं ज्ञानोबांचं बोलणं अप्रतिम, इतकं सूक्ष्म. ज्ञानोबा देवाच्या बोलण्याच्या संबंधानं असं बोलतात, पिकली या सुखाचा परिमळू की निवाली अमृताचा कल्लोळू, ऐसा कोवळा आणि सरळू बोल बोलिला, रसाळू सरळू बोल बोलिला. इतकं ज्ञानोबांचं बोलणं देवाच्या संबंधानं. पिकली या सुखाचा परिमळू म्हणजे अगोदर सुख पिकावं लागतं, त्याच्या अगोदर सुख कच्चं असतं बरं का. ते कच्चं सुख पिकायचं, परिमळ म्हणजे सुगंध, त्या सुखाचा सुगंध सुटला पाहिजे. निवाली अमृताचा कल्लोळ. अमृत गरम असतं का? आपल्याला तो अमृतुल्य माहिती आहे, अमृत माहित नाही. त्याचे खूप प्रकार निघाले जातात त्या अमृतुल्याचे. पण सकाळी आहे का बाहेर आपण ज्यावेळेस निघतोय रस्त्याने त्यावेळेस किती सरपंच, उपसरपंच, म्हणजे कोणचा एकदा याल तर परत परत याल, किती अमृतुल्य. तुम्ही म्हणता अमृत गरम असतं का? ज्ञानोबा निवाली म्हणतात. ते घर्षणाच्या द्वारेच वरती आलेले 14 रत्न ज्या वेळेस आलेले वरती त्यामध्ये अमृत आहे की नाही, ते अमृत आहे. आणि घर्षणाने आल्यामुळे ते कसं आहे, गरम आहे. आता कसं आहे ते ज्ञानोबा बोलतात, निवाली अमृताचा कल्लोळो ऐसा कोवळा आणि सरळ बोल बोलला. इतकं ज्ञानोबांचं बोलणं नाजूक आहे. तुम्हाला सांगू हे ज्ञानोबांच्या बोलण्याच्या संबंधानं, पण त्या भ्रमराच्या संबंधानं ज्ञानोबा बोलतात आहो म्हटलं तो कसा आहे, त्या केशर ते केशर कुचंबीर केसर आपल्या पायाने विस्कटे आहेत, इतकी काळजी त्या भ्रमराला वाटते. ज्ञानोबा बोलतात बघा, का कमळावरी भ्रमर पाय ठेविता हळूवार कुचंबेत केशरी या शंका. त्याला भीती वाटते आणि इतका नाजूकपणाने तो पाय ठेवतो कशावरती, त्या कमळावरती. आणि मग तो मकरंद सेवन करण्यासाठी ते गुंग होतो, त्याचा मकरंद सेवन करणं चालू आहे. त्याला वाटतं आपल्याला दिवसभर याच ठिकाणी मकरंद सेवन करायचं, याच ठिकाणी थांबायचंय. अगदी मनमुराद त्याचा आनंद चाललेला असतो. बघा 11 वाजले, 12 वाजले, खरं तर म्हणजे आता परत फिरण्याची वेळ आलेली, पण तो परत फिरायला तयार नाही, इतका घडवून गेलेला आहे तो. असंच आपलंही होतं, आपले असंच होतं, परत फिरायची वेळ. काल परवाच आम्ही एक नाही का एक प्रसंग पाहिला, थांबायचं कुठे हे कळलं पाहिजे. लक्ष्मी भास्कर विठाला थांबायचं कळत नाही आणि बेभान झालेले माणसं असतात. एका राजाने ठरवलं, म्हणजे तुला जिथपर्यंत पाहिजे तिथपर्यंत ही जमीन घे, पण एक गोष्ट आहे, परत तिथून तो आला पाहिजे दिवस मावळतीच्या आतमध्ये, दिवस मावळण्याच्या आत तो आला पाहिजे. माणसाने ठरवलं, जरा राखट होता, काही अडचण नाही म्हटला, आपल्याला पळायचंय आणि जेवढा आपण पळू तेवढी जमीन आपल्याला मिळणार आहे, काहीच अडचण नाही. तो इतका पळू लागला, इतका पळू लागला, पळता 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 आता 4 वाजले. पहाटे 6 वाजल्यापासून तो पळत होता, 4 वाजेपर्यंत तो पळतोय. आणि सांगितलं तू जेवढा पुढे गेला ना तेवढा दिवस मंगळच्या आतमध्ये तू आला पाहिजे, म्हणजे 6 वाजता तू परत आला पाहिजे. अहो त्याला तिथंच 4 वाजले, त्याचा झेंडू फुटला तिथंच प्यायला नको, रक्ताच्या बळण्या तिथंच टाकायचं, शक्य नाही मला आता परत जाणं. असंच होतं, माघारी फिरायचं कळालं पाहिजे. आणि नेमकं त्या भ्रमराचं तसंच झालं. 12 वाजले, 2, 3, 4, 5, आता मात्र हळूहळू पाकळ्या मिठू लागल्या.
अशा वेळेला त्यांनी बाहेर पडणं गरजेचं होतं. त्याला संकेतही मिळाले आणि संकेत मिळतात बरं का, बाहेर पडण्याचे संकेत मिळतात, पण माणसं दाबून दडपून ते संकेत तसेच बाजूला ठेवून पुढे वाटचाल करत राहतात. 6 वाजले आणि हळूहळू ते कमळ मिटू लागलं. त्याला म्हटलं काही अडचण नाही, माझ्याकडे ताकद आहे. तैसा भ्रमर भेदी कोळे भल तसे काष्ट कोरडे परी कळी की माझी सापडे कोळे. अहो माझ्याकडे इतकी ताकद आहे की मी सहजपणे सहज त्या पाकळ्या चिरेन आणि बाहेर येईल. पण इतका स्नेह चढलेला होता तो, पाकळीला हात तरी लावतो का? नाही अजिबात नाही. त्याच्यामध्ये मरण पत्करतो तो, मरण पत्करतो. ज्ञानोबारांचे असे 2-3 भोंगे आम्ही अभ्यासले बरं का. ज्ञानोबारांचा भोंगा बोलतो आणि कट्यार काळजात मुस्लिमांचा जो घेई छंद मकरंद, तो काय करतो, तोही मरतो, पण तो जरा आस्वाद घेऊन मरतो नाही का. आणि एक काल्पनिक आहे, फार जुनं आहे ते काय सांगण्याचं कारण नाही का. त्याच्यामध्ये पांढरा फेटांवर जुनं गाणं आठवलं असं सांगू तुम्हाला. त्याच्यामध्ये सांगितलंय भोवरा गुणगुण गाय, फार जुनं आहे, कधीतरी आठवतो. सुख दुःख आहे सुख भूक ना दुःख चिंता प्रीत जसे अपना सुख दुःख वो का प्रयत्न आहे विठाला त्यांनी सांगितलं त्यांचा तो काल्पनिक भ्रमर आहे. ते म्हटलं दुसऱ्या दिवशी तो गुणगुणत निघतो, गाणं गात निघतो. पण त्या भ्रमरात तो काल्पनिक, त्याचा इथं काही संबंधच नाही घ्यायचा. ज्ञानोबारांनी सांगितलेला भ्रमर काय होतं, दिवस मावळला की ते कमल मिटून जातं, त्याला बाहेर येणं शक्य होत नाही. त्या ठिकाणी तो प्राण देतो, प्रेम जडलेलं असतं, प्राण देतो, पण त्या कमळाला तो इजा करत नाही. याला म्हणायचं प्रीती जडणं, याला म्हणायचं प्रेम जडणं. अर्थात नाम चिंतने जडली प्रीती. आणि नामाच्या संबंधाने एकदा प्रीती जडली की मग कोण हा कोण तो कोण, याच्यात दोष काय, त्याचा दोष काय काढण्याचं कारण नाही. इतरांच्या सर्वांच्या संबंधाने ती भावना इतकी की सर्वभूती पाहे एक वासुदेव अशी भावना होती. नामचिंतने जडली प्रीती, भगवत भावना सर्वभूती. इथं द्वेष करायचा तर कोणाचा करायचा, कोणाला राग करायचा तर कोणाच्या बद्दल राग करायचा, काही कारण नाही. दोष द्वेष हे सर्व सांडून भगवत भावना सर्वभूती भूता परस्परे मैत्र जीवांचे, अशा पद्धतीचं वागणं. मग सर्वभूती मग एक, सर्वांच्या बद्दल एकच वासुदेव. जे जे भेटे भूत ते मानेचे भगवंत, हा भक्ती योग माझा. अर्थात ज्ञानोबा काय बोलतात की आता मात्र कोणाच्या बद्दल द्वेष नाही, भगवत भावना सर्वभूती. आता सर्व माझे परस्पर आहेत, माझे सखे सोयरे, माझे सांगण्यात येते, यांच्याबद्दल माझ्या अंतःकरणात विष्णुमाया जगा सत्य करा. अर्थात आता कोणाच्या बद्दल द्वेष नाही. आणि सांगू परमार्थाच्या वाटेला ज्यावेळेस साधक निघतोय ना, काही त्याने नियम अंगी बांधणं गरजेचं असतं. इतरांचा द्वेष करायचा नाही. दोषाचं आणि द्वेषाचं गाठोडं याच ठिकाणी सोडायचं आणि परमार्थाचा प्रवास करायचा. दोषाचं द्वेषाचं गाठोडं सोडल्याशिवाय परमार्थाचा प्रवास करता येत नाही. नाहीतर मग उठलं की रोजच याचा द्वेष, त्याचा द्वेष, त्याचा द्वेष, याच्याबद्दल असूया, त्याच्याबद्दल असूया. आपण परमार्थाच्या वाटेला निघालेलो आहोत आणि हे जर आपण सोबत घेऊन जाऊ तर आपल्याला अनुभूती कधीही येणार नाही. भगवत भावना सर्व
सर्वाभूते सर्वांच्या बद्दल असं एक प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. कोणी या ठिकाणी द्वेष नाही, कोणी वाईट नाही, सर्व सज्जन आहे. जगत सज्जनाने भरलेले. तुम्हाला एक महत्वाचा प्रसंग सांगतो बघा. ते आनंद गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये ते गौतम बुद्धाला शेवटच्या काळामध्ये म्हटलं की काही राजे लोकांनी सांगितलं की आमच्याकडे चला, या आमच्याकडे काही जेवण करण्यासाठी म्हणा, आमच्याकडे थांबण्यासाठी राहण्यासाठी तुम्ही चला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ठीक आहे. पण तेवढ्यामध्ये काय झालं, काही साधारण माणसं यायचे आणि तेही म्हणायचे की आमच्याकडे चला, तुम्ही आपली सेवा आम्हालाही घडू द्या. असं म्हटल्याच्या नंतर तो आनंद फार चिडायचा. सीताराम सारखा आनंद चिडायचा, आनंद म्हणायचा नाही. अगोदर घेतलेलं नाही त्यांनी निमंत्रण, आता आम्ही तुमच्याकडे येणार नाही. त्यावेळेस गौतम बुद्धाच्या मुखातून शब्द यायचे, आनंद शांत राहा. अरे शांतच आपल्याला ईश्वराकडे घेऊन जाणार आहे. शांत राहा, शांत. अर्थात कोणाचाही द्वेष करायचा नाही, कोणाच्या बद्दल आपल्या अंतःकरणामध्ये कधी खळबळ झालीच नाही पाहिजे. सरळ मृदू अंतःकरण राहिलं पाहिजे. भगवत भावना सर्वाभूते ही अशी मग काही साधक वेळोवरांकडे आले आणि सांगितले की ठीक आहे, नामचिंतने जडली, प्रीती जडली, नामाच्या संबंधाला आता आमच्या अंतःकरणामध्ये प्रेम उत्पन्न झालेलं आहे, भगवत भावना सर्वभूती आहे. पण परमार्थाचं काहीतरी मुख्य साधन आम्हाला सांगा. महाराज तेच अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगा. कुठलं साधन म्हटले ध्यान आणि नाम. ध्यान फार महत्वाचं आहे. नामाची साधना प्रत्येक वेळी आपण नामाचं चिंतन करत राहतो, पण ध्यानाची प्रक्रिया फार महत्वाची. ध्यान फार महत्वाचं सांगितलं. अंतर्मुख व्हायचं आणि त्या देवाचं ध्यान करायचं. एक त्या देवाचं स्वरूप आठवण्याचा प्रयत्न करायचा. रोज त्याचं
स्वरूपाचं चिंतन करायचं. ध्यान फार महत्वाचं सांगितलंय. ऐकताय तुम्ही? माझ्या शब्दासोबत जर आपण प्रवास केला तर नक्की ध्यानाचा प्रवास आपल्याला घडेल. हा, फक्त शब्दासोबत प्रवास करा. सांगू तुम्हाला, आपल्याला ध्यान कोणाचं करायचं? विठ्ठलाचं करायचं की भगवान कन्हैयाचं करायचं? बोला ना. हा, कन्हैयाचं. ठीक आहे. बघा, ऐका. कामदेवाच्या मनाचं मंथन करणारा भगवान श्री कन्हैया, त्यांनी एक पाय सरळ ठेवलेला आहे आणि एक पाय तिरपा ठेवलेला आहे. देहुला चरणी वाजवितो वेणो, गोपिका रमणो स्वामी माझा. हा, त्याच्या पायाची नख स्फटिकाप्रमाणे दिव्य दिसत आहेत. त्याचे चरण कर्दळीच्या गाभ्या समान आहे. त्याने पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कमर सिंहाच्या कमरेप्रमाणे लवचिक आहे. उदर त्रिवेणीने युक्त आहे. नाभी अतिशय सखोल आहे. वक्षस्थळ अतिशय विस्तीर्ण आहे. त्याच्यावरती भृगु ऋषीने लाथ मारलेली, जेणे उरी हनितली पंपरा, तयाचे चरण वाशी दातारा. आजही तो चरण वाहतोय. त्या भगवान कन्हैयाचा कंठ कपोल शंखासारखा दिव्य आहे. हा, त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. ओठ त्याचे कुंदूर फुलासारखे लाल आहेत. दात रत्नांच्या ओळी ठेवल्याप्रमाणे दिसत आहेत. नाशिकाग्र सरळ आहे. भुवया धनुष्याकृती आहे. मस्तक त्याचा अतिशय विस्तीर्ण आहे. त्याच्यावरती मर्यागिरी नावाचं चंदन लावले. केशराची उठी दिलेली. त्या भगवान कान्होबाचे केस भुरभुर उठत आहेत. वरती मयूरवृक्ष त्याने धारण केलेले. हातामध्ये बासरी आहे. आधारावरती म्हणजे ओठावरती ती बासरी ठेवलेली आहे आणि त्या बासरीतून तो ध्वनित करतोय, हे भक्तांनो, तुम्ही अनाथ नाही तर तुम्ही सनात आहात. क्लीम 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 असा ध्वनी तो करतोय. अर्थात या स्वरूपाचं चिंतन रोज आपल्याला करायचं. त्याला ध्यानाची प्रक्रिया म्हणतात. एकदा का देवाचं त्या स्वरूप पाहिल्याच्या नंतर रोज त्या स्वरूपाचा आठव झाला पाहिजे. अहो, अशी भूमिका झाली पाहिजे की आता आपण इथं भोसरीमध्ये नाही, आपण आता वृंदावनामध्ये आहोत. असा भाव घेऊन जगता आलं पाहिजे. असा भाव. आता आम्ही भोसरीमध्ये नाही, आता पंढरपूरमध्ये. हा, पंढरपूरच्या वळवटतात आता प्रत्यक्ष देवाचा मला दर्शन होत आहे. एकदा कधी डोळे झाकले की आपल्याला सर्व पंढरपूर आठवायला पाहिजे. आपल्याला पंढरपूर आठवत होतं, दुसरंच पंढरपूर आठवत. प्रत्यक्ष पंढरपूर आठवतच नाही. काहीतरी एखादा प्रसंग घडला, काय म्हणले आमची बॅग चोरी गेली, आता किती दिवस तीच गिरवत बसतो नाही का? कधीतरी त्या देवाचं. आणि बघा ना, लोकांचा एक स्वभाव आहे, देवाच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर लोक डोळे झाकतात. गाभाऱ्यात प्रवेश केला की लगेच डोळे झाकतात. कशासाठी बाबा? अहो, ते रूप साठवायचं आपल्या नेत्रात. हा, नेत्राच्या द्वारे ते अंतकरणात साठवायचे. रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन, आणि ते पाहता पाहता हे भाव हरपला, तुझं पाहता विठ्ठला. अशी अवस्था झाली पाहिजे. हा, प्रत्येकच वेळी म्हटले भजनी मंडळांना नाही का, गायकांना वादकांना नाही. अहो, असं ते ध्यान करायचं की प्रत्यक्ष फार मोठा गायक आपल्या समोर आहे आणि ते ईश्वराचं गुणगान गातोय. प्रत्यक्ष म्हणजे अप्रत्यक्षात आरोग्यच आपल्या समोर आहे. त्यांना आपण घेऊन बसतोय आणि ते इतकं सुंदर गातायत. आता आपण त्या भजनामध्ये भाव विभोर झालेलं आहे आणि आपलं भजन चालू आहे. हा, याला काय म्हणायचं? याला ध्यानच म्हणायचं. रात्र दिवस त्या देवाच्या नामाच्या संबंधानं इतकं ध्यान त्या अंतरात उतरलं पाहिजे की ते प्रत्येक रोमातून ओसंडून वाहिलं पाहिजे. हा, ओसंडून वाहिलं पाहिजे. त्या ध्यानाची प्रक्रिया करत असताना काय लागतं, काय लागत नाही, आपण कुठे आहोत, कुठल्या परिस्थितीत आहोत, कुठेही असा जरा वेळ मिळाला की बस ध्यान झालंच पाहिजे. कुठं वेळ मिळाला तर अहो, स्मशानभूमीत गेल्याच्या नंतर तिथं जरा वेळ असतोच माणसांना. इकडं तिकडं काहीतरी गप्पा मारण्यापेक्षा थोडं जर आपण तिथंच ध्यान लावलं तर काय अडचण आहे. परत ते ध्यान लावलं, डोळेच लावले पाहिजेत असं काय नाही. जरा थोडं शांत बरं ते देवाचं स्वरूप आठवलं तर अडचण येते कुठं, पण असं त्या ठिकाणी घडत नाही. अर्थात ते ध्यान इतकं रोमातून ओसंडून व्हायला पाहिजे. कसं ओसंडून व्हायला पाहिजे? ओसंडून शब्द बघा, आपण रोज सकाळी चहा घेणारे माणसं, बरोबर आहे की नाही? आता जरी व्यसनमुक्ती संघाचे आपण माणसं जरी असलो तरी आपण चहा घेतोच की नाही? घेतो चहा. तो चहा, कपातला चहा जसा बसीत ओसंडून वाहतो ना भरून, अशा पद्धतीने ते ध्यान रोमातून बाहेर आलं पाहिजे. इंद्रिय रंध्रातून ते
ध्यान बाहेर आलं पाहिजे, अर्थात ते इतकं ओसरून बाहेर गेलं पाहिजे ध्यान. आणि हे सांगितले महाराजांनी की हे मुख्य साधन आहे ध्यान. साधनं अनेक सांगितले परमार्थाचे, काही अंतरंग साधन आहेत, काही बहिरंग साधन आहेत, काही अंतरंगातले अंतरंग साधन आहेत आणि काही बहिरंगातले बहिरंग, काही अंतरंगातले अंतरंग, बहिरंगातले बहिरंग, काही बहिरंगातले बहिरंग आणि काही अंतरंगातले असे अनंत साधन आहेत. बघा नाना साधनाच्या केल्या कटपटा, इतके साधन आहेत, पण त्या देवाजवळ घेऊन जाणारं साधन कुठलं आहे? नाही. त्याच्या दारापर्यंत सुद्धा ही साधनं जाऊ शकत नाही. अलीकडे साधनं मोडून जातात. पण खऱ्या अर्थाने त्या ईश्वराचं ध्यान आणि नाम खऱ्या अर्थाने त्याच्यापर्यंत पोहोच. या अंतरंग साधने आणि दुसरं तिसरं साधन करायचं नाही. हेच साधन फार महत्वाचं आहे. मुखी नाम. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.